नमस्कार. कथा या चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मी स्वाती क्षीरसागर. सध्या आपली हिरण्यगर्भ एक कादंबरी कथा ब्रह्मांड नायकाची श्री स्वामी समर्थांची म्हणजेच स्वामी समर्थांचे चरित्राचे वाचन चालू आहे. आपण सर्वजण हे ऐकतच असाल. जर आपल्या सर्वांना हे स्वामी समर्थांचे चरित्र आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा, म्हणजे इतरांनाही ते चरित्र ऐकण्याचे भाग्य लाभेल. भाग 11. अब्दुल रहमानची पंचाईत झाली. अतिथीस पाणी नाही हे कसे सांगावे. मुले मात्र निरागस व भोळी होती. छोटासा तन्वीर बाहेर धावला आणि म्हणाला, आजोबा, आम्ही तर 3 दिवस पाणी प्यायलेलो नाही. आमच्या घरचे पाणी संपलेले आहे. योगीराज हे अब्दुल रहमानच्या घरी राहत होते. नुकतेच ते राहायला गेलेले होते. बाजीगा छोट्या भावाला दटावून आत बोलवू लागली. योगीराजांनी अब्दुल रहमानला हाक मारून बाहेर बोलवले व ते म्हणाले, घरात पाणी नाही म्हणून काय झाले? दारात तर एवढे आहे की, त्यातले का देत नाहीस? अब्दुल रहमान बुचकळ्यात पडला. त्याला काही कळेना की हे बाबा असं का म्हणत आहेत. तेवढ्यात योगीराजांनी हातातली अरबी छडी जमिनीवर आपटली आणि काय आश्चर्य, खजुरांच्या 2 खुरट्या झाडांभोवती मोठा झरा फुटला. रेतीतून पाणीच पाणी वर येऊ लागले व एक छोटेसे तळे बनले. अब्दुल रहमान व त्याची पत्नी आश्चर्यचकित होऊन पाहत होते. तन्वीर व बाजीगा आनंदाने टाळ्या पिटून पाणी पाणी म्हणून नाचू लागले. योगीराज अब्दुल रहमानला म्हणाले, मी तुझ्यासाठी तुझ्या या निरागस मुलांनी केलेल्या प्रार्थनांमुळे झमझमचे पाणी दारात प्रगट केले आहे. तुम्ही आता सुखात व आनंदात राहा. अब्दुल रहमानने योगीराजांना काही दिवस आपल्याकडे थांबा अशी विनंती केली आणि योगीराजांनी ती मान्यही केली. अब्दुल रहमानचे झोपडे आता त्या तप्त वाळवंटातील ओएसिस बनले होते. काही दिवस योगीराजांनी तेथे मुक्काम केला. दोन्ही मुले योगीराजांच्या अंगाखांद्यावर आजोबा आजोबा म्हणून खेळत होती. बाजीगा योगीराजांना बाबा म्हणून हाक मारायची, तर योगीराजही अत्यंत प्रेमाने तिला बाबा जान म्हणून हाक मारायचे. छोटा तन्वीर तर योगीराजांच्या डोक्यावर चढून बसून खेळायचा. योगीराज अब्दुल रहमानला म्हणायचे, तुझा हा पोर माझा ताज होणार आहे. रोज अब्दुल रहमान झोपड्याबाहेर फाटका तुटका गालिचा घालून मक्केच्या दिशेने तोंड करून प्रार्थनेस बसायचा. परंतु गंमत अशी व्हायची की योगीराज जिथे बसलेले आहेत त्याच दिशेला गालिचा आपोआप वळत असे. मुले टाळ्या पेटून नाचत असत. अब्दुल रहमान चक्रावला व त्याने योगीराजांना याचे कारण विचारले. योगीराज म्हणाले, अरे त्या पराशिवाला या अरबस्तानाच्या रेताडात मीच तर बसवला व सामवेद उलटा म्हणून दाखवला. त्यामुळे तू कुठेही तोंड करून पराशिवाची प्रार्थना केलीस तर ती माझ्याकडेच वळेल ना. ही तुझी पोरे फार भाग्यवान आहेत. माझे प्रत्यक्ष सान्निध्य त्यांना लाभल्यामुळे पुढील जन्मी तुझी मुलगी 18व्या शतकाच्या शेवटी गुलरुख होऊन अफगाणिस्तानात राजघराण्यात जन्म घेईल. पुढे ती सिद्ध योगी होऊन पुण्यनगरीत जाणार. एका अवतारीन महात्म्याला हिला पुण्यनगरीत अनुग्रह देण्याचे काम मी दिले आहे. हिच्या सोबतीला माझ्या लाडक्या शंकर बाबालाही पाठवणार आहे. नंतर डोक्यावर चढून खेळणाऱ्या तन्वीरकडे बोट दाखवून ते म्हणाले, हा बघ माझा ताज. याला मी तुर्यावस्थेतील योगी बनवून 19व्या शतकाच्या मध्यास माझ्या विशेष कामासाठी पाठवायचे योजिले आहे. तुझा तन्वीर सय्यद मोहम्मद बाबा ताजुद्दीन अवलिया या नावाने अनेक चमत्कार करून माझ्या सूफी पंथांचा प्रचार व प्रसार करेल. म्हातारे अब्दुल रहमानचे डोळे भरून आले. तो सारखा योगीराजांना सलाम करू लागला. योगीराजांचे वाळवंटातील काम झाले होते. त्यांनी आपली छडी उचलली व प्रेमपूर्वक चौघांनाही आशीर्वाद देऊन समोरील उंच रेतीच्या डोंगराकडे झपझप पावले टाकत चालू लागले व दृष्टिआड झाले. भाग 11 समाप्त. धन्यवाद.